हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 6 लेसन स्टॅटिस्टिक्समधील प्रॅक्टिस सेट 6.6मधील क्वेश्चन नंबर 1 पाहणार आहोत. प्रॅक्टिस सेट 6.6मध्ये आपल्याला पाय डायग्राम काढायची आहे. प्रथम आपण पाय डायग्राम म्हणजे काय आणि पाय डायग्राम कशी काढायची हे समजून घेऊ. आता पाय डायग्राम म्हणजे काय? टू रिप्रेझेंट न्यूमरिकल डेटा इन द सर्क्युलर फॉर्म. आपल्याला जो न्यूमरिकल डेटा दिलेला असणार आहे तो आपण काय करणार आहोत? सर्क्युलर फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करणार आहोत. यालाच काय म्हणायचं? पाय डायग्राम. आता आपल्याला अशा प्रकारे न्यूमरिकल डेटा दिलेला असणार आहे आणि तो आपण काय करणार आहोत? अशा प्रकारे पाय डायग्रामच्या स्वरूपामध्ये रिप्रेझेंट करणार आहोत. आता या ठिकाणी आपण काय केलेलं आहे पहा. हा जो न्यूमरिकल डेटा आहे आपण सर्क्युलर फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला अँगल दिसत आहे 100 डिग्री, 80 डिग्री, 60 डिग्री, 120 डिग्री. हा काय आहे? प्रत्येक सेक्टरचा काय? सेंट्रल अँगल. आता 100 डिग्री हा या सेक्टरचा काय आहे? सेंट्रल अँगल. आता हा जो सेक्टर आहे या सेक्टरचा सेंट्रल अँगल किती आहे? 80 डिग्री. म्हणजेच पाय डायग्राम काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? प्रत्येक सेक्टरचा सेंट्रल अँगल काढून घ्यायचा आहे. आता सेंट्रल अँगल काढण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार आहोत पहा. मेजर ऑफ सेंट्रल अँगल ऑफ सेक्टर थीटा इज इक्वल्स टू नंबर ऑफ स्कोअर्स इन द कॉम्पोनंट्स अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोअर्स इंटू 360 डिग्री. आता या ठिकाणी आपण काय केलेलं आहे? 360 डिग्रीने मल्टिप्लाय केलेलं आहे, कारण एका कंप्लीट सर्कलचं मेजर किती असतं? 360 डिग्री. आता आपला फॉर्म्युला काय आहे? नंबर ऑफ स्कोअर्स इन द कॉम्पोनंट्स अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोअर्स इंटू 360 डिग्री. आता या ठिकाणी आपल्याला हे जे फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला हा जो फर्स्ट रोमध्ये क्लास दिलेला आहे हे काय असणार आहेत? आपले कॉम्पोनंट्स असणार आहेत. हा फर्स्ट कॉम्पोनंट, हा सेकंड कॉम्पोनंट, हा थर्ड कॉम्पोनंट, हा फोर्थ कॉम्पोनंट. त्यानंतर सेकंड रोमध्ये आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. हा काय असणार आहे? आपला स्कोअर असणार आहे. मग आपला फॉर्म्युला काय आहे? नंबर ऑफ स्कोअर्स इन द कॉम्पोनंट्स. मग या कॉम्पोनंटचा स्कोअर किती आहे? 80. या कॉम्पोनंटचा स्कोअर किती आहे? 60. आता हा जो स्कोअर आहे या स्कोअरचे आपल्याला काय करायचे आहे? टोटल करायचे आहे. आणि आपण फॉर्म्युलामध्ये मग कसं यूज करणार आहे पहा. नंबर ऑफ स्कोअर्स इन द कॉम्पोनंट्स म्हणजेच काय करायचं? एका कॉम्पोनंटचा स्कोअर घ्यायचा, त्याला हा टोटल नंबर ऑफ स्कोअर्स काय येईल त्याने डिव्हाइड करायचं आणि इंटू 360 डिग्री. आपण एक एक्झाम्पल सॉल्व करू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता क्वेश्चन काय दिलेला आहे पहा आपल्याला. द एज ग्रुप अँड नंबर ऑफ पर्सन्स हू डोनेटेड ब्लड इन अ ब्लड डोनेशन कॅम्प इज गिवन बिलो. ड्रॉ अ पाय डायग्राम फ्रॉम इट. वेगवेगळ्या एज ग्रुपच्या पर्सन्सनी काय केलेलं आहे? ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये ब्लड डोनेट केलेलं आहे आणि त्याचा डेटा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. आता या फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबलमध्ये आपल्याला नंबर ऑफ पर्सन्स आणि एज ग्रुप इन इयर्स हा डेटा दिलेला आहे. आता फर्स्ट रोमध्ये जो आपल्याला क्लास दिलेला आहे हे आपले काय असणार आहेत? कॉम्पोनंट्स असणार आहेत. आणि सेकंड रोमध्ये जी आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे तो काय असणार आहे? आपला स्कोअर असणार आहे. तर पाय डायग्राम काढताना आपल्याला काय करायचं आहे? 3 कॉलम्स तयार करायचे आहेत. आता या ठिकाणी मी 3 कॉलम्स तयार केलेले आहेत. 1, 2, 3. आपल्याला जो डेटा दिलेला असणार आहे तो आपण लिहून घ्यायचा आहे. फर्स्ट कॉलममध्ये काय येईल? एज ग्रुप इन इयर्स. सेकंड कॉलममध्ये काय येईल? नंबर ऑफ पर्सन्स. आणि थर्ड कॉलममध्ये काय येईल? मेजर ऑफ द सेंट्रल अँगल. आपण हा क्लास म्हणजेच कॉम्पोनंट्स लिहून घेऊ. 20 to 25, 25 to 30, 30 to 35, 35 to 40. नंबर ऑफ पर्सन्स. आता आपल्याला ही जी फ्रिक्वेन्सी दिलेली आहे म्हणजेच स्कोअर दिलेला आहे तो आपण लिहून घेऊ. 80, 60, 35 अँड 25. लास्ट कॉलममध्ये काय येणार आहे? टोटल. आता हा जो आपण स्कोअर घेतलेला आहे याचे आपण टोटल करू. 5 + 5 10, 0 येईल, कॅरी ओव्हर 1. 8 + 6 14, 14 + 3 17, 17 + 2 19, 19 + 1 20, 200. टोटल काय येईल? 200. आता आपण मेजर ऑफ द सेंट्रल अँगल काढून घेऊ. आता मेजर ऑफ द सेंट्रल अँगल हे जे आपण अँगल काढणार आहोत या अँगलची टोटल किती असणार आहे? 360 डिग्री. कारण आपण काय करणार आहोत? न्यूमरिकल डेटा सर्कलच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करणार आहोत आणि एका कंप्लीट सर्कलचं मेजर किती असतं? 360 डिग्री. म्हणजेच इथे अँगल काढल्यानंतर त्याची टोटल किती येणार आहे? 360 डिग्री.
आता आपण सेंट्रल अँगल काढून घेऊ. आता सेंट्रल अँगल काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे आपला, नंबर ऑफ स्कोअर्स इन द कॉम्पोनंट्स. या कॉम्पोनंटचा स्कोअर किती आहे 80 अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोअर्स. टोटल स्कोअर किती आहे 200. 80 अपॉन 200 इंटू 360 डिग्री. आता या ठिकाणी भाग घालू आपण. हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. 2 1 जार 2, 2 4 जार 8, 4 इंटू 36 किती येईल पहा. 4 6 जार 24, कॅरी ओव्हर 2. 4 3 जार 12, 12 प्लस 2 14, 144 डिग्री. अशा प्रकारे आपल्याला सेंट्रल अँगल काढून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी काय येईल पहा, या कॉम्पोनंटचा स्कोअर किती आहे 60 अपॉन टोटल स्कोअर किती आहे 200 इंटू 360 डिग्री इज इक्वल्स टू, भाग घालू आपण. हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. 2 1 जार 2, 2 3 जार 6, 3 इंटू 36 किती येईल पहा. 3 6 जार 18, कॅरी ओव्हर 1. 3 3 जार 9, 9 प्लस 1 10, 108 डिग्री. आता या कॉम्पोनंटचा स्कोअर किती आहे 35 अपॉन टोटल स्कोअर किती आहे 200 इंटू 360 डिग्री इज इक्वल्स टू. आता हा 0 गेला, हा 0 गेला, भाग घालू आपण येथे. 5 4 जार 20, 5 7 जार 35, येथे 4 1 जार 4, 4 9 जार 36, 7 9 जार 63, येथे किती येईल 63 डिग्री. आता हा जो कॉम्पोनंट आहे याचा स्कोअर किती आहे 25 अपॉन टोटल स्कोअर किती आहे 200 इंटू 360 डिग्री किती येईल पहा. भाग घालू आपण. हा 0 गेला, हा 0 गेला, येथे 5 4 जार 20, 5 5 जार 25, ते 4 1 जार 4, 4 9 जार 36, 5 इंटू 9 किती येईल 5 9 जार 45 डिग्री. आता आपण हे जे आपल्याला सेंट्रल अँगल मिळालेलं आहे त्या अँगलची ॲडिशन केली तर आपल्याला किती मिळाली पाहिजे 360 डिग्री. आपण यांची ॲडिशन करून पाहू 360 डिग्री येते का. 4 प्लस 1 12, 12 प्लस 3 15, 15 प्लस 5 20, 0 कॅरी ओव्हर 2 येईल. 4 प्लस 6 10, 10 प्लस 4 14, 14 प्लस कॅरी ओव्हर 2, 14 प्लस 2 16, 6 कॅरी ओव्हर 1, 1 प्लस 1 2 आणि कॅरी ओव्हर 1, 2 प्लस 1 3. आपला आन्सर 360 डिग्री आलेला आहे. म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन बरोबर आहे. हे जे आपण सेंट्रल अँगल्स काढणार आहोत याची ॲडिशन किती मिळाली पाहिजे आपल्याला 360 डिग्री. जर आपल्याला ॲडिशन 360 डिग्री मिळाली तर आपलं कॅल्क्युलेशन बरोबर आहे. आता आपण पाय डायग्राम काढून घेऊ. प्रथम काय करायचं आहे आपल्याला एक सुटेबल रेडियस घेऊन सर्कल काढायचं आहे. रेडियस तुम्ही कितीही घेऊ शकता. आता आपण सुटेबल रेडियस घेऊन एक सर्कल काढून घेऊ. आपण सर्कल काढून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला एक रेडियस काढून घ्यायची आहे. कोणतीही एक आपल्याला रेडियस काढायची आहे सर्कलची आणि ही काय असेल आपली बेस लाईन असेल. आता याच्यावर आपण काय करणार आहोत प्रोट्रॅक्टर ठेवून पाय डायग्राम काढणार आहोत. आता फर्स्ट सेंट्रल अँगल किती आहे 144 डिग्री. आता ही जी आपण बेस लाईन काढलेली आहे रेडियस काढलेली आहे याच्यावरती आपण प्रोटेक्टर ठेवून घेऊ. अशा प्रकारे आपल्याला प्रोटेक्टर ठेवायचा आहे. हा जो सेंटर आहे हा काय करायचा आपण सर्कलच्या सेंटरवरती ठेवायचा आणि ही लाईन जी आहे बेस लाईन ही जी लाईन आहे ही काय करायची आहे बेस लाईनवरती ठेवायची आणि 144 डिग्री आपल्याला मेजर घ्यायचं आहे. आता या साईडनं आपल्याला मेजर घ्यायचं आहे. आतल्या साईडचं मेजर आपल्याला घ्यायचं आहे 144 डिग्री. या ठिकाणी पॉईंट येईल आपला ती मिळाला आपल्याला अँगल 144 डिग्री. आता ही जी रेडियस मिळाली आपल्याला याच्यावरती आपल्याला प्रोट्रॅक्टर ठेवायचं आहे. सेकंड सेंट्रल अँगल किती आहे 108 डिग्री. तर या रेडियसवरती आपण प्रोट्रॅक्टर ठेवायचं आहे. अशा प्रकारे 108 डिग्री घ्यायचं आहे आपल्याला. आपण हे जे आतल्या साईडचे नंबर्स आहेत त्याप्रमाणे काय घ्यायचं आहे मेजर घ्यायचं आहे 108 डिग्री. ते काय 100च्या पुढं 8 लाईन्स 108 डिग्री जोडून घेऊ आपण.
108 डिग्री. आता थर्ड अँगल काय आहे पहा, 63 डिग्री. आता ही जी रेडियस मिळाली, या रेडियसवरती आपल्याला प्रोट्रॅक्टर ठेवायचं आहे. 68 डिग्री कुठे येईल पहा, 68 डिग्री. आता हा जो पॉईंट आहे आणि हा सेंटर आहे, इथून आपल्याला काय करायचं आहे, सर्कलपर्यंत लाईन काढायची आहे 63 डिग्री. आता लास्ट सेंट्रल अँगल कोणता आहे, 45 डिग्री. आता हा जो अँगल असणार आहे, हा किती असणार आहे, 45 डिग्री असणार आहे. आता यामध्ये आपल्याला कॉम्पोनंट्स लिहायचे आहेत. फर्स्ट कॉम्पोनंट काय आपला, 20 to 25 इयर्स. घेऊन घेऊ आपण पर्सन्स ऑफ एज ग्रुप 20 to 25. त्यानंतर काय आहे, 25 to 30. पर्सन्स ऑफ एज ग्रुप 25 to 30. त्यानंतर काय आहे, 30 to 35. पर्सन्स ऑफ एज ग्रुप 30 to 35. आणि लास्ट किती आहे पहा, 35 to 40. पर्सन्स ऑफ एज ग्रुप 35 to 40. अशा प्रकारे आपल्याला पाय डायग्राम काढायची आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.